आज ही जी प्रेस कॉन्फरन्स होती आहे त्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित असलेले राज्यसभेचे खासदार आमचे मित्र नितीन काका पाटील, या मतदारसंघाचे विकसनील नेतृत्व महेशदादा शिंदेसाहेब, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुनील खत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष श्रीमंतदादा झांजुर्णे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, या मीटिंगला उपस्थित असलेले जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगावचे माजी सरपंच प्रभाकरजी बर्गे, त्याचबरोबर भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश जाधव, मार्केट कमिटीचे संचालक राहुल बर्गे, या प्रेस मीटिंगला उपस्थित असलेले सर्व आमचे पत्रकार बंधू, त्याचबरोबर तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते. खरं तर तुम्ही सर्व पत्रकारांना माहिती आहे किंवा तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना माहिती आहे की माझी राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला सर्वांना ज्ञात आहेच. विधानसभेची निवडणूक लागली आणि मध्यंतरीच्या काळामध्ये राजकारणातून थांबावं या प्रकारची भूमिका घेऊन मी आपला शांत होतो. परंतु गेल्या 15 दिवशी आमचे मित्र खासदार नितीन पाटील यांचा माझा फोन झाला आणि आपल्याला बसायचं आहे, आपल्याला बोलायचं आहे अशी आमची चर्चा झाली. त्यानुसार मी त्यांच्या घरी गेलो. एक 2-3 तास आमची चर्चा झाली. खऱ्या अर्थानं या तालुक्याचा विकास व्हावा म्हणून आम्ही सर्वजण, सुनील खत्री असतील, शिवाजीराव महाडिक असतील किंवा आम्ही आमच्या आईची सर्वजण, या तालुक्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका सातत्यानं गेली 35-39 वर्षे आम्ही या तालुक्यामध्ये राबवत आहोत. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये थोडा ब्रेक लागला. शंकरराव जगतापांच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास झाला, शालीनताई पाटलांच्या माध्यमातून विकास झाला. परंतु त्या काळानुसार ज्या पद्धतीनं तालुक्याचा विकास व्हायला पुढच्या कालावधीमध्ये झाला नाही. आणि आमच्या मतदारसंघाचं तसं भाग्य म्हणावं लागेल की गेल्या निवडणुकीमध्ये या तालुक्याला एक नवीन नेतृत्व मिळालं महेशदादा शिंदेच्या माध्यमातून. आणि ह्या 5 वर्षामधली विकासाची कामं जर पाहिली तर निश्चितपणे आम्ही जी आता सर्व मंडळी या तालुक्यामध्ये पूर्ववत काम करत होतो, कितीतरी पटीनं, हजारो रुपयाच्या पटीनं या तालुक्याचा विकास झालेला आहे. आणि म्हणून काकांची माझी ज्या वेळेला चर्चा झाली तेव्हा काका म्हणले की राजकारणात थांबून चालत नाही. आपण इतकी वर्ष राजकारण केल्यानंतर आपण त्यातून बाजूला होणं म्हणजे चुकीचं आहे. खऱ्या अर्थानं या तालुक्याचा, तुमच्या तालुक्याचा विकास महेश शिंदे अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहेत. भविष्यामध्ये आणखी त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलो आणि संधी दिली तर निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या मनामध्ये या तालुक्याचा जो विकासाचा ध्येय आहे ते निश्चितपणे पुरं होईल. त्याचबरोबर या ठिकाणी 2004 साली आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आदरणीय दादांच्या माध्यमातून सुद्धा या राज्यामध्ये विकासाचा डोंगर उभं आहे. खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण अजितदादाचे पाईक आहोत किंवा अजितदादावर प्रेम करणारी सर्व आम्ही मंडळी या तालुक्यातली आहोत. आणि त्यांच्या जोडीला काका तर आम्ही पहिल्यापासून मित्रच होतो. या भूमिकेतून चर्चा झाल्यानंतर मग काकांनी अजितदादांना फोन लावला आणि कोरेगाव तालुक्यातील जे आपले जुने सगळे सवंगडी आहेत ते सर्व थोडेसे भरकटलेले वाटतात. आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून त्या सर्वांना एकत्र करून या निवडणुकीमध्ये आपण महेश शिंदे दादांच्या बरोबर राहायचं अशी भूमिका काकांनी दादांच्या पुढं मांडली.
आणि मग दादांचं बोलणं झालं की दिवाळी होऊ द्या, दिवाळी आल्यानंतर तुम्ही सर्वजण या आणि आपण बसू, चर्चा करू आणि चर्चा करून मग निर्णय घेऊ. मग तसं आम्ही काल सुपे या ठिकाणी गेलो होतो. दादा, श्रीमंत दादा, मी आणि नितीन काका आम्ही तिघंजण गेल्यानंतर एक अर्धा तास आमची या तालुक्यातल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नितीन काकांनी जे शब्द वापरले पहिल्या बैठकीला, त्यावेळेला नितीन काकांनी सांगितलं की तालुक्याचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला महेश शिंदेंच्या बरोबर राहावंच लागेल. आणि दादांनी सुद्धा काल खऱ्या अर्थानं महेश शिंदेंचं कौतुक केलं की मला वाटलं नव्हतं की इतकी भरारी या तालुक्यातला विकास कामाची येईल किंवा इतका दृष्टिकोन असलेला हा नेता होईल असं मला वाटलं नव्हतं. पण खूप चांगलं काम आहे. तुम्ही सर्वजण खूप ताकदीनुसार त्यांच्याबरोबर राहा. जिथं अडचण असेल, म्हणजे मला व्यक्तिगत त्यांनी सांगितलं की तुम्हाला जिथं अडचण असेल तिथं नितीन काका तुमच्याबरोबर आहेतच, परंतु मी सुद्धा स्वतः लक्ष घालीन. काही अडचण असली तर डायरेक्ट फोन करायचा. आणि मला वाटतं आहे त्यांच्या बोलण्यातनं म्हणजे त्यांनी सांगितलं की मला वाटतं आहे की महेश शिंदे हे व्यक्तिमत्व असं आहे की जवळ आलेल्या माणसाला निश्चितपणे सन्मान देऊन त्यांच्या मनामधला जो तालुक्याचा विकास आहे ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही सर्वजण ताकदीनं महायुतीच्या पर्यायानं महेश शिंदेंच्या बरोबर राहावं अशी त्यांनी आम्हाला सर्वांना सूचना केली. त्यानुसार नितीन काका, मी आणि परत श्रीमंत दादा हे गाडीतमधून येत असताना की ठीक आहे आपली चर्चा झाली, पण ही चर्चा आपण लोकांच्यापर्यंत कशी पोहोचू. कारण निवडणुकीला थोडा कालावधी राहिला आहे आणि थोडा कालावधीमध्ये इतक्या लोकांना कन्व्हिन्स करणं योग्य म्हणजे उशीर होईल. आणि मग त्याचं प्रेस कॉन्फरन्स घ्यावी असं या मतानं आज या ठिकाणी ही प्रेस कॉन्फरन्स केली. मी खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना पत्रकारांना एक सांगेन की तुम्हाला सर्वांना माझं नेचर माहिती आहे, मी केलेलं काम माहिती आहे. खऱ्या अर्थानं या तालुक्याचा विकास व्हावा. आज त्या ठिकाणी संजय जव्हर यांनाही बोलवलं होतं. खऱ्या म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश, मी त्यांचं नाव घ्यायचं एवढंच कारण होतं की 10 वर्षापूर्वी म्हणजे 2014-15ला असेल, मी संजयला बोलवून घेतलं होतं आणि सांगितलं होतं की आपण ही जी सर्व मंडळी आहे, आपण आता एक थोडंसं वयानुसार आपण मोठे होत झालेलो आहे, परंतु या तालुक्याने या गावाने आपल्यासारख्यांना उपसभापती केलं, सभापती केलं, खूप जनतेनं प्रेम केलं. त्याची उतराई आपण कोरेगाव तालुक्याचा विकास करून केली पाहिजे. आणि म्हणून जरी आपण आता सत्तेत नसलो किंवा आपण सत्तेत जाण्याच्या इच्छुक असलो नसलो तरी जे या तालुक्यामध्ये चांगलं काम करत आहे त्यांच्या पाठीशी उभं राहून आपण आपलं काम केलं पाहिजे असं मी गेल्या 10 वर्षापूर्वी त्यांना सांगितलं. आणि म्हणून तीच भूमिका ही भूमिका आज या ठिकाणी मी घेतो आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये काकांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या आशीर्वादाने आणि महेश शिंदेंच्या साथीनं या निवडणुकीमध्ये महेश शिंदे साहेबांचं आम्ही सर्वजण, माझ्यासहित सर्वजण माझे कार्यकर्ते ताकदीनं या ठिकाणी प्रचार करू, काम करू आणि त्यांना प्रचंड मताने या ठिकाणी विजयी करण्याच्या दृष्टिकोनातून मनापासून आम्ही सर्वजण प्रयत्न करू. यामागे या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला एक सांगावंसं वाटतं आहे की या तालुक्याचा राहिलेला उर्वरित, तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी पूर्वीसुद्धा अनेक ठिकाणी भाषण करत असताना सांगायचो की सातारा जिल्हा महाराष्ट्र भारत एका वेळी स्वतंत्र झाला, परंतु स्वातंत्र्यानंतर सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा विकास पाहता आणि आपल्या तालुक्यातल्या करता आपण फार आपला बॅकलॉग आहे. आणि तो बॅकलॉग काढण्यासाठी आपल्याला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे असं ही भूमिका मी नेहमी प्रत्येक ठिकाणी मांडत होतो. आणि महेश शिंदेच्या माध्यमातून ती भूमिका किंवा ते नेतृत्व लाभले असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि या ठिकाणी अजून एक असं आहे की ह्या वेळची निवडणूक वेगळी आहे आणि या निवडणुकीमध्ये महेश शिंदे साहेबांचा आम्ही सर्वजण आहोत, तुम्ही सर्वजण आहात, विजय होणारच. परंतु या तालुक्याचा विकास करत असताना आणखी आपल्याला एक
विकास काम करायला जोड मिळाली ते नितीन काकाच्या माध्यमातून. माननीय अजितदादा पवार यांनी त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून संधी दिली. त्यावेळेला बैठक होत असताना त्यांनी मला हे सांगितलं की आम्ही कोरेगाव तालुक्यामध्ये गेली 25 वर्ष आम्ही सर्वजण एकत्र काम करतो आहे, परंतु तुमचे जे मत आहे ते मला माहिती आहे आणि आम्ही आमच्या दोघांच्या प्रयत्नातून निश्चितपणे तालुक्याचा विकास तुमच्या मनासारखा करू. ही भूमिका काकांनी त्या दिवशी मांडली, तीच भूमिका काल अजितदादांनी मांडली आणि ती आमच्या मनामध्ये एकच आहे की महेश शिंदे साहेब भरपूर मतांनी निवडून यावं, तालुक्याचा विकास करावा. आमच्या तालुक्यामधल्या सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जी पाण्याचा प्रश्न होता ते तुम्ही सोडवला आहे, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. परंतु त्याचबरोबर हे बी आहे की आज या ठिकाणी तालुक्याचा प्रश्न संपल्यानंतर शेतीचा प्रश्न सुटला, पण आज जर बारकाईने विचार केला तर आमच्या तालुक्यामध्ये ज्या आमच्या युवकांना ज्या गोष्टीची गरज आहे, जो आज आमचा युवक कोरेगाव सोडून पुणे, सातारा, मुंबई या ठिकाणी स्थलांतरित होतो, आमच्या तालुक्यातला कार्यकर्ता, आमच्या तालुक्यातला युवक हा कोरेगाव तालुक्यातच राहावा अशा पद्धतीचं औद्योगिक काम भविष्यामध्ये आपल्याकडून व्हावं ही आपल्या या प्रेस मिटिंगच्या माध्यमातून आपल्याकडून मागणी करतो. आणि या निवडणुकीमध्ये 100% आम्ही सर्वजण तुमच्याशी एक दिलानं एक विचारानं तुमच्याबरोबर आम्ही सर्व राहू. आता प्राथमिक स्वरूपामध्ये अचानक रात्री 2-3 वाजता ठरल्यानंतर ही प्रेस मिटिंग झाली, परंतु असे असंख्य राष्ट्रवादी किंवा आमच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते भविष्यामध्ये येणाऱ्या 5-10 दिवसामध्ये सर्व चित्र तुम्हाला या ठिकाणी पलटलेलं दिसेल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. राज्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आणि त्या निवडणुकीला एक दिशा देण्यासाठी आज आपण इथं सगळेजण जमलोय. गेल्या 5 वर्षांमध्ये या तालुक्याचं नेतृत्व महेश शिंदे साहेबांनी केलं. यापूर्वी सुद्धा आपण मागच्या काही वर्षांमध्ये कोरेगाव तालुक्याचा एकूण सगळा परिसर आपण पाहत आलो आणि या 5 वर्षांमध्ये झालेली विकास कामं याची जर का तुलना केली तर शिंदे साहेबांनी, महेश शिंदे साहेबांनी जे या 5 वर्षांमध्ये काम केलं ते निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. आणि हे सगळं काम करत असताना त्यांच्या पाठीशी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिन्ही नेत्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये आज हजारो कोटीची विकास कामं आज आपल्याला पाहायला मिळतात. राज्याचं इलेक्शन लागले, एका बाजूला महाआघाडी आहे आणि एका बाजूला महायुतीचं सरकार आहे आणि यामध्ये आपण जर का गेल्या 2.5 वर्षाचा कालखंड बघितला तर महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा दादा असतील, या सगळ्या मंडळींनी राज्याचा सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये आज कोट्यावधी रुपयाची कामं झालेली आपल्याला दिसते. एवढंच नाही तर समाजातल्या सर्व घटकांना लाभ होईल अशा पद्धतीचे पॉलिसी किंवा अशा पद्धतीच्या योजना त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राबवलेल्या आपल्याला दिसतात. त्यामध्ये लाडकी बहीणसारखी योजना असेल की ज्या योजनेमुळं आज आपल्या महिला ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, सबल होणार आहेत आणि त्या सबल व्हाव्यात यासाठी या सरकारने, युती शासनाने ही योजना आणली. त्यामुळं
महिलांचं सबलीकरण होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं 7.5 HP पर्यंतचे जे शेतीपंप आहे त्या सर्व शेतीपंपांना वीज बिल माफ करून 0 वीज बिल करून आज या शासनाने शेतकऱ्यांना पण दिलासा दिलेला आहे. अशा प्रकारची अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून झाल्या. आपण पाहिलं आपल्या विभागातील आज किसनवीर कारखाना असेल किंवा खंडाळचा कारखाना असेल, या आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या या कारखान्यांना सुद्धा या शासनाच्या माध्यमातून 467 कोटीचा आपल्याला निधी मिळाला. त्यामुळं आज लिलावाच्या उंबरठ्यावर असलेले हे कारखाने आज वाचवायला आपल्याला मदत झाली. म्हणजे सहकार असेल, आरोग्य असेल किंवा शैक्षणिक असेल, या सर्व दृष्टीने काम करणारं हे शासन आहे किंवा हे नेतृत्व आहेत. आपण जर का महाविकास आघाडीचे नेतृत्व बघितले तर भविष्यामध्ये इथून पुढचं 25 वर्षे या राज्याचं नेतृत्व करेल असं महाविकास आघाडीकडे आपल्याला चेहरा कोणताही दिसत नाही. पण त्याच उलट संपूर्ण महाराष्ट्राचे कानाकोपऱ्याची इतिहास आणि भूगोलाची माहिती असलेली जर का माणसं असतील तर हे फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, ही सर्व मंडळी युतीमधील नेते मंडळी ह्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बारीक सारीक प्रश्नांची जाण असलेली ही नेते आहेत. म्हणूनच आपल्याला पुन्हा एकदा ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये युती शासनाचं सरकार आणणं आवश्यक आहे की जे समाजातल्या गोरगरीब, दलित, महिला या सर्व वर्गांसाठी काम करणारं हे सरकार येणं ही काळाची गरज आहे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या निमित्तानं महायुतीतील सहयोगी पक्षाचे नेते, या जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार, तुमच्या आमच्या सर्वांचं नेतृत्व सन्माननीय नितीन काका पाटील यांनी आज ही जी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली आणि या कोरेगाव तालुक्याचं जुनं जाणतं नेतृत्व ज्यांनी शंकरवाडना जगताप असू द्या, ताई असू द्या, त्यांच्या कालापासून आजपर्यंत प्रचंड मोठं कार्य, समाजकार्य या कोरेगाव तालुक्यामध्ये केलं. ते किशोर बापू पाचक यांनी आज त्यांची स्वतःची भूमिका स्पष्ट केली. या भूमिकेमुळं निश्चितच या ठिकाणी महायुती ताकदीनं पुढे जाण्यासाठी मदत या मतदारसंघामध्ये होणार आहे. मी बापूंचेही आभार मानतो आणि काकांचेही आभार मानतो. त्याचबरोबर आज ही संयुक्त पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे कार्याध्यक्ष श्रीमंत दादा झंजुर्णे असतील, तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडी आणि आमच्या पक्षाचे आमचे नेते जिल्हा बँकेचे संचालक सुनीलजी खत्री, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषराव जाधव, हे सगळेच प्रत्येक पक्षाचे प्रमुख मान्यवर आणि दुसरे माझे मार्गदर्शक या कोरेगाव नगरीचे ज्यांनी सरपंच पद चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी भूषवलं आणि सामान्यांची सेवा केली, ते प्रभाकर तात्या बर्गे, सूर्यकांत बर्गे हेही या ठिकाणी आले. मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आपण पत्रकार मित्रही या ठिकाणी आलात त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो.